राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना 4 योजनेचे हप्ते एकत्रित या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की टाईप करा। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4 योजनेचे पैसे एकत्रित या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। तर चला सुरुवात करूया कोणत्या आहेत त्या 4 योजना। ज्या 4 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता एक मोठी खुशखबर आली आहे। 4 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी जमा केले जाणार आहे। या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो। 4 योजनेचे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये एकत्रित या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर चला या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या आहेत ते 4 योजना। ज्या 4 योजनेची रक्कम तुम्हाला आज थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल, या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये 4 योजनेची रक्कम थेट जमा केली जाणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जे शेतकऱ्यांनी हे 2 काम केलेले नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ते 2 काम कंप्लीट करून घ्यावे, नाहीतर त्यांना एकही रुपया दिला जाणार नाही। जर तुम्ही या ठिकाणी हे 2 काम केले नाही, हे 2 काम जर तुम्ही अधुरे ठेवले, जर तुमचे ते 2 काम अधुरे असतील तर तुम्हाला एकही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही। जर तुम्ही हे 2 काम केले नाही तर चला सुरुवात करूया कोणते आहे ते 2 काम। जे 2 काम तुम्ही केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी एकही रुपया दिला जाणार नाही। पण त्या अगोदर आपण बघू कोणते आहेत ते 4 या ठिकाणी योजना। ज्या 4 योजनेची रक्कम तुम्हाला थेट या ठिकाणी दिली जाणार आहे। तर चला पीक विमा नुकसान भरपाईची जाहीर या ठिकाणी आज या ठिकाणी करण्यात आलेली असून आता पीक विमा नुकसान भरपाई तुम्हाला आज तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार आहे। जर तुम्हाला नुकसान भरपाई आणि पीक विमा योजना पाहिजे असेल तर तुम्हाला हे 2 काम कंप्लीट करावे लागेल। जर तुमचे ते 2 काम कंप्लीट नसतील तर तुम्हाला पैसा या ठिकाणी दिला जाणार नाही। जर तुम्ही ते अधुरे ठेवले आणि तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार नाही। त्यामुळे जर तुमचे ते काम अधुरे असतील तर लवकरात लवकर ते काम करून घ्या। तर चला सुरुवात करूया GRला। GR काय आलेलं आहे, कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहे। आता थेट तुमचं बँक खातं भरणार, कारण की आता 4 योजनेची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन पडणार आहे। तर चला सुरुवात करूया कोणते आहेत ते 16 जिल्हे, कोणते आहेत त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोणते आहेत ते तालुके, ज्या तालुक्यामध्ये आज पैसा वितरित केला जाणार आहे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। पीक विमा नुकसान भरपाई एकत्रित आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात केली असून जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आजच या ठिकाणी जमा केले जाणार आहे। तर चला सुरुवात करूया कोणते आहेत ते जिल्हे, जिल्ह्याची यादी व त्या तालुक्याची यादी मांडूया। जर तुम्ही या तालुक्यामध्ये व या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही या 14 जिल्हे व या 14 तालुके, या 14 जिल्हे आणि या 14 तालुक्यामध्ये जर तुम्ही कुठेही पण राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट 4 योजनेची रक्कम या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या। जर तुम्ही या 14 जिल्ह्यामधून कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 4 योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे स्किप न करता तुम्ही पूर्णपणे बघून घ्या। जर तुम्ही ते 2 काम केले नाही, जर तुमचे ते 2 काम अधुरे असतील तर ते देखील तुम्ही पूर्ण करा, कारण की आता हे 2 काम केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही योजनेची रक्कम दिली जाणार नाही। म्हणून जर तुमचे ते 2 काम अधुरे असतील तर ते पूर्ण करा। तर चला बघूया कोणते आहे ते 14 जिल्हे व कोणते आहे ते 14 तालुके, ज्या तालुक्यामध्ये आज पैसा हप्ता वितरित केला जाणार आहे। जर तुम्ही या 14 तालुक्यामध्ये राहत असाल व या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम 4 योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे। तर चला सुरुवात करूया कोणते आहे ते 14 जिल्हे व कोणते आहे ते तालुके, त्याची यादी मी तुम्हाला सांगतो। आता त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे।
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 4 योजनेची रक्कम या ठिकाणी आज वितरित केली जाणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट 4 योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे. पण जर तुम्ही हे 2 काम केले नाही, हे 2 काम जर तुम्ही अधुरे ठेवले तर तुम्हाला एकही रुपया देण्यात येणार नाही. त्यामुळे ते 2 काम पूर्णपणे बघून जा आणि ते बघूच नका तर ते पूर्ण सुद्धा करा. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा, कारण की आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 योजनेची रक्कम थेट 4 योजनेची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर सुरुवात करूया. दुसरा जिल्हा कोणताही अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी आली असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 ते 4 योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी आली असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट 4 योजनेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आता थेट 4 योजनेची रक्कम एकत्रपणे दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आता समोरचा जिल्हा बघू, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी आली असून आता नागपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पण थेट 4 योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे. जर तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकते. आज दुपारनंतर तुमच्या खात्यामध्ये 4 योजनेची रक्कम जमा होऊ शकते. पण जर तुमचे हे 2 काम कंप्लीट असले तर जर तुमचे 2 काम झाले नाही तर तुम्हाला एकही रुपया दिला जाणार नाही. म्हणून ते 2 काम बघून जा आणि ते कंप्लीट सुद्धा करा. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा कन्नड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा. आता कन्नड जिल्ह्यामध्ये पण थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार. तुम्हाला पण आता थेट 4 योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. पण जर तुम्ही हे 2 काम केले नाही, हे 2 काम जर तुम्ही अधुरे ठेवले तर तुम्हाला पण एकही रुपया दिला जाणार नाही. म्हणून ते 2 काम पूर्ण करा, तेव्हाच तुम्हाला 4 योजनेची रक्कम दिली जाईल. जर तुमचे हे 2 काम पूर्ण असतील तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये या 2 दिवसामध्ये 4 योजनेची रक्कम या ठिकाणी जमा दिसणार, कारण की आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन आत्ताच दाबलं असून आता 4 योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यास सुरुवात या ठिकाणी केली असून आता तुमच्या खात्यामध्ये 24 घंटेच्या आत या ठिकाणी 4 योजनेची रक्कम जमा होणार आहे. तर चला सुरुवात करूया त्या 2 कामाला. कोणते आहे ते 2 काम? जर तुम्ही ते 2 काम केले नाही, जर तुम्ही हे 2 काम अधुरे ठेवले तर तुम्हाला एकही रुपया दिला जाणार नाही. म्हणून जर तुमचे हे 2 काम अधुरे असतील तर तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया राज्य सरकार व केंद्र सरकार टाकणार नाही. त्यामुळे ते 2 काम कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करता येईल. तर चला बघूया कोणते आहेत ते 2 काम. पण ते 2 काम करण्यापूर्वी जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी जे 14 जिल्हे व 14 तालुके सांगितले, या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आणि या 14 तालुक्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला पैसा मिळणार, नसता तुम्हाला खूप मोठी प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं की नाही घेतलं, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तर त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की तुमच्या जिल्ह्यामध्ये रक्कम आज येणार की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार. जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आज पैसा येणार आहे की नाही आहे, या 14 जिल्ह्याच्या व या 14 तालुक्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, तुम्हाला पण असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तर चला सुरुवात करूया. कोणत्याही 2 काम, जे 2 काम तुम्ही केले तर तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर यामध्ये पहिले असणार आहे फार्मर आय डी. ज्या शेतकऱ्यांनी केली त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होईल. ज्या शेतकऱ्यांनी केले नाही त्यांना पैसे या ठिकाणी मिळणार नाही. आणि दुसरं काम आहे म्हणजे तुमचं आधार तुमच्या खात्याशी लिंक. ज्या शेतकऱ्याचं आधार त्यांच्या खात्याशी लिंक नसणार त्यांना एकही रुपया दिला जाणार नाही. म्हणून तुम्ही ते 2 काम करून घ्या. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याला पैसा येणार आहे की नाही येणार तर कमेंट नक्की करा.